मित्रांनो, जानेवारीमधील पेंग्विनचा काळजाला भेटणारा किस्सा तुम्हाला माहिती असेल. आज जपानमधील झूच्या या पंच नावाच्या माकडाची अवस्था बघा. आईने त्याला सोडून दिलं. त्याच्यानंतर त्याचं संपूर्ण जग बदलून गेलं. कालपर्यंत जे लाड करत होते त्याचे नातलग, त्याची टोली आज त्याला इग्नोर करायला लागली. पोरकं म्हणून कोणीच जवळ घेईना. ही गोष्ट झूच्या माणसानं कळताच त्यांनी त्याला खेळण्यातलं माकड दिलं आणि ते माकड त्याचं सर्वस्व झालं. त्याच्यासोबत खेळायला लागला, गप्पा मारायला लागला, बागडायला लागला. आई म्हणून त्याच्या जवळ राहायला लागला. मित्रांनो, माणसाच्या जगात म्हणा किंवा प्राण्यांच्या जगात आई या जगात नसेल ना, तर आपली रक्ताची नातीसुद्धा इग्नोर करतात. आता या दोन गोष्टी तुम्हाला सांगितल्या. याच्या पुढचा नंबर कदाचित तुमचा असू शकतो किंवा माझा. या जगात आई असेल ना, तर तुम्हाला किंमत आहे. आणि आई या जगात नसेल ना, तर आपलीच माणसे अनोळखी होतात. कारण आईशिवाय या जगात आपलं म्हणणारं कोणीच नसतं.